मालेगाव मधल्या डोंगराळे या गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तिची दगडाने ठेचून हत्या झाली. अवघ्या महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. जोरदार चर्चा असताना अनेक वेगवेगळी कारणे याच्या पाठीमागची येत आहेत की विजय खैरनारे जो नराधमय आरोपी आहे, त्या आरोपीची मानसिकता किंवा त्या आरोपीनं असं का केलं, त्याचं खरं कारण काय आहे, आरोपीच्या मनामध्ये कशाचा राग होता, ते भांडणाचा राग होता का वेगळं काही कारण होतं, नेमकं खरं कारण काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, 3 वर्षाची चिमुरडी आहे. आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या 3 वर्षाच्या चिमुरडीचा एक प्रकारे उच्चार होत आहे आणि कुठंतरी हळहळ व्यक्त करताना आपल्याला महाराष्ट्र पाहत आहे. महाराष्ट्रामधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून माळेगाव मध्ये मोठं आंदोलन उभं केलं जाते. महाराष्ट्रामधून महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. वेगवेगळ्या नेते तिथे जाऊन आलेले आहेत. स्थानिक नेते मंत्री दादा भोसे तिथे जाऊन आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना कुठंतरी आता त्या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळे आता सगळे प्रयत्न तंतोतंत प्रयत्न सध्या चालू आहेत. मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की ते जे काही आरोपी आहेत, तो विजय खैरनारे जो काही नराधम आहे, त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला चौकात फाशी देऊ, आम्ही त्याला जाळू, अशा प्रकारचं तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. आणि हे म्हणणं असताना कुठेतरी नेमकं खरं कारण काय आहे बाबा, विजय खैरनाऱ्याची अशा प्रकारची विकृत मानसिकता का झाली की 4 वर्षाची अगदी गोड दिसणारी ती मुलगी, अगदी टवटवीत दिसणारी अशी मुलगी, अगदी छान अशी ती मुलगी, अशी तिला एखाद्यानं लांबून जर पाहिलं तर तिला जवळ जाऊन उचलून कडेवर घेऊन तिला अगदी मिठीत घ्यावं अशा प्रकारची छान अशी मुलगी होती. पण त्याच्या मनात नेमकं असं का आलं की आपण त्या मुलीला मारावं, त्या मुलीवर अत्याचार करावा, त्या मुलीला कुठंतरी अशा प्रकारच्या जीव घेण्या याच्यामध्ये ढकलावं, असं का मनात आलं, अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच लोकांमध्ये पडलेला आहे. तर त्या मुलीला मारण्याचं खरं कारण आहे त्या पित्यासोबत, त्या वडिलांसोबत त्या विजय खैरनाऱ्याचं एका कारणावरून भांडण झालं होतं. ते म्हणजे अगदी छोटस कारण आहे की त्या विजय खैरनारे आणि बापाचं काहीतरी पैशाचा वाद अशा असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. मात्र नेमका तो पैशाचाच वाद होता का काय होतं अजून त्याच्यामध्ये क्लॅरिफाय झालेलं नाही, नेमकं कशामुळे तो वाद झालाय. मात्र जे काही पुढे येते, जे काही लोकांच्या मनानुसार कारण येते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे की पैशाचा वाद होता आणि तो वाद इतका विकोपाला गेला किंवा काय कोणाकडे कुठले पैसे होते किंवा काय होतं याचं स्पष्ट झालेलं नाही. मात्र तो वाद इतका विकोपाला गेला की दोघं एकमेकाला हाणामारीच्या याच्यावर उतरले आणि हाणामारीच्या याच्यावर उतरले असताना मात्र तिथं हाणामार जरी झाली नसली तरी सुद्धा तो राग जो आहे की ही गोष्ट आपल्यासोबत घडली आहे, अशा प्रकारची विजय खैरनारे या नावाच्या या नराधमाला आपल्या डोक्यामध्ये बसली की माझ्यासोबत ही गोष्ट घडली, ही गोष्ट घडणारा हा माणूस आहे आणि त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. अगदी त्याला 24 वर्षाचा असणार हा नराधम, त्याला मिशी सुद्धा नाहीये आणि त्या नराधमाच्या मनामध्ये अशा प्रकारची गोष्ट बसली आणि ज्यावेळेस ही गोष्ट बसली त्यावेळेस त्यानं काय केलं तर त्याचा डोळा त्या छोट्याशा चिमुकलीवर गेला, छोट्याशा लेकरावर गेला आणि त्या छोट्याशा लेकराला त्यानं ठरवलं की आपल्याला हे अत्याचार करायचे आणि ह्या छोट्याशा लेकराला मारून टाकायचे. त्यावेळेस ती मुलगी त्याला खेळताना बाहेर दिसली, अंगणामध्ये ती काहीतरी करत होती, खेळत होती. त्यावेळेस तो नराधम तिथे गेला आणि त्या ठिकाणी तिथे जाऊन त्या नराधमानं त्या मुलीला पकडलं, हातात घेतलं. आता मुलगी छोटीशी होती, तिला चॉकलेट देतो, काय देतो म्हणलं की तू कोणाकडेही जाईल. 4 वर्षाची 3 वर्षाची मुलगी म्हणजे जास्त मोठी नाहीये. तिला जर म्हटलं आपण चल तुला चॉकलेट घेऊन देतो किंवा एखादा पुडा घेऊन देतो, खायचा काहीतरी पुडा घेऊन देतो, अशा प्रकारचं त्या मुलीला जर म्हटलं तर ती मुलगी सहज तयार होईल ना, कुठलीही मुलगी असो.
अशा प्रकारचं तिला काहीतरी प्रलोभन दिलं आणि ह्या नराधमानं तिला बाहेर नेलं, तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीला दगडाने टाकून दगड तिच्यावर टाकून तिची हत्या केली. लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागायला पाहिजे. या नराधमाला फाशी झाली पाहिजे. अशा प्रकारची आपल्या चॅनलद्वारे किंवा आपल्या सुधारे मागणी आहे. आणि जे काही घडले ते अतिशय दुःखद आहे. त्याच्याबद्दल अतिशय आपल्या मनाला खंत आहे आणि कुठंतरी ह्या महाराष्ट्रामध्ये त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा. म्हणून तुमची प्रतिक्रिया तुमच्या कमेंटद्वारे तिच्याबद्दल चांगल्या सदिच्छा तुम्ही नक्की व्यक्त करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.